नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, महावितरण भरतीबद्दल एक नवीन अपडेट आलेला आहे, इम्पॉर्टंट अपडेट आलेला आहे। काय अपडेट आहेत सविस्तर आपण बघूयात। तुमच्या परीक्षा कधी होणार आहे त्याबद्दल इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघूयात। तुम्ही जर अजून आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर अगोदर सर्वांनी आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, त्या शेजारील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा। तर सविस्तर इन्फॉर्मेशन आपण बघूयात। तर मित्रांनो, महावितरण भरतीसाठी आपली स्पेशल बॅच सुरू आहेत ए क्लास एज्युकेशन ॲप वरती। ॲपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। यावरती तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर, त्यानंतर लेक्चरच्या नोट्स आणि टेस्ट सिरीज या ठिकाणी अवेलेबल आहेत। अत्यंत कमी फीजमध्ये आपण ही बॅच अवेलेबल करून दिलेली आहे। सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करा, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ओके, आणि सर्व बॅच तुम्हाला रेकॉर्डेड आणि लाईव्ह स्वरूपात भेटेल। कोर्सचा कालावधी हा 6 महिने असणार आहे। प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला अनलिमिटेड वेळा बघता येणार आहे। तर सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करा। टेलिग्रामला सर्वांनी जॉईन व्हा। टेलिग्रामवरती सर्व अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटत असतं, तर सर्वांनी टेलिग्रामला जॉईन व्हा। टेलिग्रामची लिंक पण तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत। ओके, हे अपडेट आलेलं आहेत। ओके, जाहिरात क्रमांक 05/2023, जाहिरात क्रमांक 06/2023 आणि जाहिरात क्रमांक 08/2023 करिता शुद्धीपत्रक। ओके, तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत खालील नमूद पदे भरण्यासाठी 29/12/2023 ओके 29 डिसेंबरला ही जाहिरात विविध वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध त्या ठिकाणी करण्यात आलेली होती। त्यानंतर 3-1 महिन्यानंतर फॉर्म त्या ठिकाणी चालू झालेले होते। त्यामध्ये विद्युत सहाय्यक असेल, कनिष्ठ सहाय्यक लेखा असेल, कनिष्ठ अभियंता असेल, सहाय्यक अभियंता असेल। ओके, विद्युत सहाय्यकची किती पदे होती त्या ठिकाणी? 5347 ओके पदे त्या ठिकाणी होती। तर त्याबद्दलचं शुद्धीपत्रक या ठिकाणी आलेलं आहे। बघा, जाहिरात क्रमांक 05/2023, कनिष्ठ सहाय्यक लेखा 06/2023, विद्युत सहाय्यक आणि 08/2023 पदवीधारक शिकाऊ अभियंता। ओके, तर काय आहेत आपण सविस्तर बघूयात। बघा, जाहिरातीमध्ये विविध समांतर आरक्षणासाठी कमाल वयोमर्यादा नमूद करण्यात आली आहेत। माननीय उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल रीट याचिका क्रमांक 3443/2024 या न्यायिक प्रकरणामध्ये माननीय न्यायालयाने दिनांक 19/4/2023 रोजी दिलेल्या आदेशात अनुसरून प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त समांतर आरक्षणातून अर्ज सादर करण्याकरिता सरसकट विहित कमाल वयोमर्यादा 45 पर्यंत करण्यात आलेली आहेत। ओके, कोणासाठी? प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त समांतर आरक्षणातून अर्ज करण्यासाठी सरसकट जी वयोमर्यादा आहे तर ती वयोमर्यादा 45 वर्ष त्या ठिकाणी करण्यात आलेली आहेत। अगोदर ती कमी होती। ओके, तर त्यामुळे काय झालेलं आहे, आता तुमचा जो ऑनलाईन फॉर्म आहे तर तो फॉर्म अगोदर एप्रिल महिन्यामध्ये 19-20 एप्रिल पर्यंत होता। त्याच्यानंतर त्याची मुदत 20 मे झाली आणि त्यानंतर आता फॉर्म भरण्याची मुदत वाढून ती 20 जून 2024 पर्यंत वाढलेली आहेत। ओके, म्हणजे 1 महिना अजून तुम्ही फॉर्म भरू शकता। ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे तर त्यांना फॉर्म भरण्याची गरज नाहीये। ओके, परंतु आता ज्यांची वयोमर्यादा या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे त्यांना त्या ठिकाणी नवीन फॉर्म भरता येणार आहेत। ओके, बघा, यापूर्वी ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता दिनांक 20/5/2024 अशी होती। ओके, ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता तारीख 20 मे पर्यंत होती, परंतु वयोमर्यादेमुळे प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त आरक्षणातून अर्ज दाखल करू शकले नाहीत असे उमेदवार व जे उमेदवार विविध कारणास्तव अर्ज करू शकले नाहीत अशा सर्व उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता बघा 20 जून पर्यंत तारीख त्या ठिकाणी वाढून दिलेली आहेत, मुदतवाढ देण्यात येत आहेत। सदर भरती प्रक्रिया माननीय उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद खंडपीठ येथे रीट याचिका क्रमांक 3443/2024 च्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून करण्यात येईल। अर्ज भरण्याकरिता ही वेबसाईट त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत। ओके, तर मित्रांनो, आता आपले जे काही पेपर आहेत तर ते पेपर बघा 5 जूनच्या अगोदर आता कुठली प्रक्रिया या ठिकाणी होणार नाहीये। 4 जूनला निकाल लागेल लोकसभेचा, त्याच्यानंतरच ह्या प्रक्रिया होतील। ओके, म्हणजे जून महिन्यातही तुमचे पेपर त्या ठिकाणी होऊ शकत नाही। जुलै किंवा ऑगस्ट
ह्या महिन्यामध्ये तुमचे पेपर त्या ठिकाणी होऊ शकतात. ओके, आता फॉर्म भरायची मुदतच काय दिलेली आहेत, 20 जून दिलेली आहेत. 20 जूनपर्यंत तर पेपर त्या ठिकाणी होत नाही. ओके, 20 जून नंतरही त्याची तारीख वाढू शकते, जुलै महिन्यापर्यंत जाऊ शकते, 20 जुलै जाऊ शकते किंवा 10 जुलै किंवा 20 जूनपर्यंतच तारीख त्या ठिकाणी फॉर्म भरण्याची अंतिम असू शकते. ओके, त्यानंतर तुमचे जे काही पेपर आहेत तर ते पेपर त्यानंतर 1 ते 1.5 महिना तुमचे पेपर त्या ठिकाणी होऊ शकतात. म्हणजे तुमचे जे पेपर आहेत तर ते जुलै किंवा ऑगस्टमध्ये जाऊ शकतात, जुलै ऑगस्टमध्ये. म्हणजे पेपर तर 100% होणार आहेत, परंतु पेपर हे तुमचे जुलै ऑगस्टमध्ये जाऊ शकतात. ओके, तर मित्रांनो, कुठल्या प्रकारचं नवीन अपडेट आलं तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटेल. सर्वांनी टेलिग्रामला जॉईन व्हायचं आहे. टेलिग्रामची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. तुम्हाला आता आपल्या यूट्यूब चॅनलवरती विविध व्हिडिओ भेटतील. ओके, पुस्तके असेल, अभ्यासक्रम असेल, सर्व काही व्हिडिओ तुम्हाला आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती भेटतील. तर सर्वांनी ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.